सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. तसेच 23 नोव्हेंबर दिवशी आयोजित TET पात्रता परीक्षा करिता खूप खूप शुभेच्छा. सदरील व्हिडिओमध्ये मानसशास्त्र विषय निगडित महत्त्वपूर्ण व्याख्यांचे वाचन केले जाणार आहे. सदरील व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्कीच तुमच्या TET धारक मित्रमैत्रिणींना पाठवा, जेणेकरून त्यांचे देखील तुमच्या समवेत पेपर 1 आणि पेपर 2 साठी असणारे मार्क निश्चित होतील. पहिली व्याख्या. बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून पौगंडावस्थेपर्यंत बालकाचा विकास कसा होतो याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र होय. E.B. हरलॉक. आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र एरिस्टॉटल. मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र आहे मॅकडुगल. बोधावस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या रूढ झाली विल्यम वुंट. फ्राइडने मानवी वर्तनावर अबोध मनातील भावना, विचार व कल्पनांचा प्रभाव पडत असल्याचे अधोरेखित केले. त्यामुळे मानसशास्त्र हे अवबोध अवस्थेतील अनुभवांचे शास्त्र म्हणजेच अवबोध अवस्थेतील अनुभवांचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही व्याख्या फ्राइड यांनी केली. मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही व्याख्या कोणाची? G.B. वॅटसन. त्यानंतर पुढे मन शास्त्रज्ञाची व्याख्या. मानसशास्त्र हे अनुभव व वर्तनाचे शास्त्र होय. मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र मॉर्गन, किंग आणि रॉबिन्स. जे शास्त्र मान्यता पावलेल्या मानसशास्त्रीय तत्वांचा उपयोग करून शैक्षणिक समस्यांचा उलगडा करते त्यास शैक्षणिक मानसशास्त्र म्हणतात. वृत्ती आणि पॉवर्स इथं दोनच शब्द लक्षात ठेवायचे. समस्यांचा उलगडा कोणत्या? तर शैक्षणिक समस्यांचा उलगडा करते त्यास शैक्षणिक मानसशास्त्र म्हणतात. कोणाची व्याख्या? वृत्ती आणि पॉवर्स. अध्ययन अध्यापनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र स्किनर. अध्ययन अध्यापनाचा अभ्यास शैक्षणिक मानसशास्त्र स्किनर. व्यक्तीला जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत मिळणाऱ्या अध्ययन अनुभूतीचे वर्णन व स्पष्टीकरण ज्या शास्त्रात केले जाते त्यास शैक्षणिक मानसशास्त्र म्हणतात. क्रो अँड क्रो यांची व्याख्या आहे. जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत मिळणाऱ्या अध्ययन अनुभूतीचे वर्णन व स्पष्टीकरण क्रो अँड क्रो. फ्रँक या मानसशास्त्रज्ञाच्या मते पेशीयुक्त गुणाकार म्हणजे वाढ. पेशीयुक्त गुणाकार म्हणजे वाढ. पेशीयुक्त गुणाकार म्हणजे वाढ. हरलॉकच्या मते पक्वता व अनुभव यांच्या संयुक्त परिणामाने होणारे क्रयबद्ध, क्रमबद्ध व प्रगतिकारक बदल म्हणजे विकास होय. वाढ काय असते? वाढ संख्यात्मक असते. विकास काय असतो? विकास गुणात्मक असतो. सात्मीकरण म्हणजे नवीन अनुभवांना आत्मसात करणे होय. समावेशन म्हणजे नवीन परिस्थितीशी जुळवून घेताना वर्तमान रचनेत बदल करून घेणे होय. सात्मीकरण व समावेशनाच्या माध्यमातून व्यक्ती समायोजन साधते असे कोण म्हणतो? पियाजे. नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन ज्या कृतीमुळे आपण करू शकतो त्यास अध्ययन म्हणतात. गॅरेट. अध्ययन ही अशी प्रक्रिया आहे की ज्याद्वारे व्यक्ती मध्ये कमी अधिक प्रमाणात कायमस्वरूपी बदल घडून येतो. नॉर्मल. मन. साध्य गाठण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल कराव्यास लावणाऱ्या आणि वर्तनाचा उत्साह टिकून ठेवणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजे प्रेरणा होय. लिंडसले यांची व्याख्या आहे. आता इथे बुद्धिमत्तेच्या व्याख्या दिलेल्या आहेत आणि सदरील व्याख्या परीक्षेला हमखास विचारल्या जातात. बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती म्हणजे बुद्धिमत्ता होय. ही व्याख्या स्टर्न यांची आहे. काय सांगितले तर बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती म्हणजे बुद्धिमत्ता. उपयोजित विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. ॲडम्स यांची व्याख्या आहे. पूर्व अनुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. मॅकडुगल. अभिक्रमशीलता, निर्णयशक्ती, आकलन क्षमता व समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. अल्फ्रेड बिने. हेतुपूर्वक कार्य करणे, तर्कशुद्ध विचार करणे आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. वेशलर. आंतरव्यक्तीय कौशल्य विकसित करण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. स्वतःला व इतरांना समजून घेण्याची व्यक्तीची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. डॅनियल गोलमन. अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी. टर्मन. अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी. टर्मन यांनी केलेली व्याख्या आहे. अमूर्त चिंतनाच्या क्षमतेस बुद्धिमत्ता कोणी संबोधले आहे? अल्फ्रेड बिने. तुटक आणि अलग असलेल्या भागांना एकत्र करून संयोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय. एबिंग हॉर्स.
सापेक्षदृष्ट्या नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय. विल्यम जेम्स. बुद्धीची सर्वसामान्य व्याख्या कोणती? ज्ञान आणि कौशल्य संपादित करताना पूर्व अनुभवाचा उपयोग करून परिस्थितीशी समायोजन साधण्यात तसेच तर्क आणि अनुमान काढण्यात गुंग असलेली मानसिक क्षमता म्हणजे बुद्धी होय. आपल्या वास्तव जीवनात येणारे प्रश्न सोडविण्याची क्षमता, नवे प्रश्न समोर उभे करून सोडविण्याची क्षमता आणि आपल्या संस्कृतीच्या चौकटीत जिला काही किंमत आहे, मूल्य आहे, अशा एखाद्या वस्तूची किंवा सेवेची निर्मिती करण्याची पात्रता, ती म्हणजे बुद्धिमत्ता होय. ही व्याख्या हॉवर्ड गार्डनर यांनी केलेली आहे. अमूर्त चिंतनाच्या क्षमतेस बुद्धिमत्ता कोणी म्हटले? बीने. व्यक्तीचे इतरांहून असणारे वेगळेपण म्हणजे व्यक्तिमत्व. G.A. किंबल. सामाजिक वातावरणात घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज करणे म्हणजे व्यक्तिमत्व. A.A. ट्रॅक्सलर. व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होते त्याला कारणीभूत असणारी व वर्तनाला चालना देणारी शारीरिक व मानसिक यंत्रणेची गतिशील संघटना होय. G.W. ऑलपोर्ट. समायोजन म्हणजे काय? स्वतःच्या क्षमतांचे ज्ञान ठेवून उद्दिष्टे ठेवणे, त्यासाठी धडपड करणे आणि वेळोवेळी अपयश आल्यावर सुद्धा परिस्थितीशी जुळवून घेणे म्हणजे समायोजन होय. विषम समायोजन म्हणजे काय? ज्यावेळी व्यक्तीला परिस्थितीशी जुळवून घेता न आल्यामुळे ती आत्मघाताकडे व निराशेकडे अधिक झुकते तेव्हा त्यास विषम समायोजन असे म्हणतात. एखाद्या हेतूसाठी प्रयत्न करूनही अपयश येत असल्यास ते मान्य न करता इतरांना पटेल अशी खोटी कारणे सांगणे म्हणजे समर्थन. आता सदरील इथून कन्सेप्ट संरक्षण यंत्रणेची होती, तर तो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड केला जाईल. व्हिडिओ क्रमांक 7 मध्ये असेल. त्यामध्ये पुढील व्याख्यांचं वाचन केलं जाणार आहे. सदरील व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.